ही घटना दुर्दैवी आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः तिथे गेले आहेत। शासनाच्या वतीने मृत व्यक्तीच्या परिवाराला 5 लाख रुपये दिले जातील। जखमींचे उपचार सरकार करेल, चौकशी केली जाईल। नागपूरला होतो परंतु ठाण्यात यात्रा निघत आहे आणि म्हणून मी सकाळी आलो। विश्व हिंदू परिषदसह बाळासाहेबांची शिवसेना उत्साहाने जल्लोषात। या यात्रेमध्ये सहभागी। अयोध्या हा विषय अस्मिता, श्रद्धा आणि देशाच्या अभिमानाची गोष्ट। अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती। जेव्हा ठाण्यामध्ये यात्रा आली होती तेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांनी एक चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती। ठाण्याचं आणि अयोध्येचं एक नातं आणि खरं म्हणजे हे तमाम लाखो करोडो राम भक्तांचे स्वप्न। या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ते पूर्ण केलं। पहिले काही लोक म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पण मोदींनी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि उद्घाटनही होत आहे। पाहत आहे काय, मीरा भाईंदरमधून 300 राम भक्त पायी चालत गेले। आज अक्षता वाटपाचा कार्यक्रम होत आहे। आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये या अक्षता पोचल्या पाहिजे। आपल्याला एक संधी, सगळ्यांना 12 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि आपण सगळे रामभक्त या ठिकाणी दर्शनाला पात्र होणारा दर्शनाचा लाभ आपल्याला मिळणार आहे। श्रीराम अक्षत कलश यात्रा आज ठाण्यामध्ये संपन्न झाली। विश्व हिंदू परिषद आणि सर्वच आपले पदाधिकारी यामध्ये आयोजक होते। सर्व हिंदुत्ववादी संघटना या कलश यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आजपासून अक्षत वाटपाचं जे कार्यक्रम आहे, घराघरामध्ये या अक्षता वाटल्या जातील, घराघरापर्यंत लोक राम भक्त पोहोचतील आणि 22 जानेवारीला अयोध्याचं जे राम मंदिर आहे त्याचं उद्घाटन होत आहे। रामलल्लाचं दर्शनासाठी सगळेच आतुर झालेले आहेत आणि त्यामुळे या देशभरामध्ये एक वेगळी लाट निर्माण झालेली आहे। राम भक्त, करोडो राम भक्त जे आहेत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांचंही स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण केलं। त्याबद्दल मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। करोडो राम भक्त देखील त्यांना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि म्हणून आजचा सोहळा जो आहे अतिशय आनंदमय सोहळा, एक अतिशय उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये आपण संपन्न झालेला पाहिलेला आहे आणि 22 जानेवारीला सगळे लोक अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घ्यायला जातील आणि त्याची आज सुरुवात या ठिकाणी अक्षत कलश यात्रेच्या अनुषंगाने झालेली आहे। हे अक्षता जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये पोहोचतील अशा प्रकारचं नियोजन विश्व हिंदू परिषदेने केलेलं आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी आहेत। मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। अमृत अक्षत अमृत कलश यात्रा ही संपन्न झालेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये एक अयोध्येचं राम मंदिराचं वातावरण निर्माण झालंय। करोडो राम भक्तांचं स्वप्न 22 जानेवारीला संपन्न होतंय, पूर्ण होतंय। आज फक्त महाराष्ट्रातील देशभरामध्ये, जगभरामध्ये या राम मंदिराच्या बाबतीमध्ये अतिशय उत्सुकता आणि फार मोठं आकर्षण पण आहे। मध्ये मी आयोजित केलं होतं राम मंदिराचं काम सुरू आहे त्या ठिकाणी। योगीजींना पण मी भेटलो, त्यांनी तिथे अयोध्येतल्या रस्ते एवढे मोठे केले की हा रस्ता ओळखायला पण येणार नाही। म्हणजे करोडो राम भक्त त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अयोध्या नगरी पूर्णपणे सजलेली आहे।
बजरंग दल, आपले बाळासाहेबांची शिवसेना सगळे अतिशय उत्साहाने जल्लोषात या यात्रेमध्ये सहभागी झाले. मी पण नागपूरला होतो, परंतु ठाण्यात आपले अक्षतामृत कलश यात्रा निघते आहे आणि म्हणून मी सकाळी नागपूर इथे आलो. कारण शेवटी माझ्यासाठी देखील हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा, अभिमानाचा आणि आपल्यासाठी अयोध्या हा विषय अस्मिता, श्रद्धा आणि एक आपल्या देशाचा अभिमान. खरं म्हणजे तमाम राम भक्तांची जशी इच्छा होती तशीच अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. आणि आपण पाहिलं की त्यावेळेस जेव्हा ठाण्यामध्ये यात्रा आली होती, ठाण्यात यात्रा आली त्यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी त्या कार सेवेमध्ये एक चांदीची वीट त्यामध्ये अयोध्येला पाठवली होती. असं आपल्या ठाण्याचं आणि अयोध्येचं एक नातं आहे. आणि खरं म्हणजे हे तमाम लाखो करोडो राम भक्तांचं स्वप्न या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पूर्ण केलेला आहे. काही लोक म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पण मोदीजींनी मंदिर बनवलं, तारीखही सांगितली आणि उद्घाटन होतं. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून खूप आपले महाराष्ट्रातले देखील तमाम राम भक्त 22 जानेवारीची वाट आतुरतेने पाहत आहे. इथं प्रताप सरनाईक आहे, मीरा भाईंदरमधून 300 राम भक्त पायी चालत गेले अयोध्येला. म्हणजे आपण विमानाने जातो, ट्रेनने जातो, गाड्याने जातो, परंतु पायी जाण्याचं देखील एक श्रद्धा भक्ती या ठिकाणी राम भक्तांनी दाखवलेली आहे. आणि म्हणून आज अक्षता वाटपाचा कार्यक्रम होतोय. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये या अक्षता पोचल्या पाहिजे आणि तमाम राम भक्तांनी त्यांना आपल्याला राम भक्तांना हे आमंत्रण द्यायचं आहे की अयोध्येला यायचं आहे. सगळ्यांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, राम लल्लाचं दर्शन घ्यायचं आहे. आम्ही ज्या वेळेस जातो त्याच्या वेळेस एक वेगळी अनुभूती येते, एक वेगळं व्हायब्रेशन तिथं पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला एक संधी सगळ्यांना 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि आपण सगळे राम भक्त त्या ठिकाणी दर्शनाला पात्र होणार, दर्शनाचा लाभ आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि विश्व हिंदू परिषदेने या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळे आपण एकच आहोत, रामाचे सेवक आपण आहोत सगळे. त्यामुळे सगळ्यांची इच्छा पूर्ण होते. मी मनापासून आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयोजकांना देखील मनापासून धन्यवाद देतो. अशा